छावा चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे आणि या ट्रेलरचा रिव्ह्यूला सुरुवात कुठनं करू आणि काय काय सांगू काहीच कळत नाहीये. म्हणूनच विचार करत यार काय काय सांगू. तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. लक्ष्मण उत्तेकर सर दिग्दर्शित छावा चित्रपटाचा ट्रेलर आलेला आहे. चला तर मग त्या ट्रेलरचा रिव्ह्यूला आपण सुरुवात करूयात आणि हा स्पेशली पूर्ण रिव्ह्यू मराठीमध्ये असणार आहे. तर चला तर मग रिव्ह्यूला सुरुवात करूयात. सर्वात पहिला आज आपण येऊयात ह्या ट्रेलरमधील संवादांकडे म्हणजे डायलॉगकडे. तो जो पहिला डायलॉग आहे जो मला लक्षात राहिला आणि खूप आवडला, खूप डायलॉग्स आहेत पण मला खूप आवडला, तो म्हणजे हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है. त्याच्यानंतर हे राज्य व्हावे हीच तर श्रींची इच्छा. त्याच्यानंतरचा जो डायलॉग होता तो जयघोष होता, नमः पार्वती पते हर हर महादेव. त्याच्यानंतर अजून एक खूप चांगला डायलॉग आहे जो मला खूप आवडला, शेर गया लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है. आणि असे अगणित म्हणजे भरपूर डायलॉग्स आहेत आणि सगळेच्या सगळे डायलॉग्स मला खूप आवडले. संवाद स्पेशली पॉवरफुल आणि इम्पॅक्टफुल आहेत ज्याने ट्रेलर उठावदार दिसत आहे. आता येऊयात ॲक्शन सीन्सकडे. स्पेशली सगळ्यात जे 3 ॲक्शन सीन्स मला खूप आवडले. तो पहिला ॲक्शन सीन जेव्हा तो मोनोलॉग आहे त्याच्यानंतर जो जयघोष देतो आणि ज्या जयघोषानंतर तो गदा घेऊन पुढे येतात छत्रपती संभाजी महाराज किंवा विकी कौशल, तो वाला जो सीन आहे स्पेशली सॉलिड सीन आहे. त्याच्यानंतर जे पाण्यातनं वरती येतात ते आणि धनुष्यबाणवाला तो सीन आहे, तो पावनखिंडमध्ये सुद्धा सीन होता तसाच, तर तो वाला सीन असेल. त्याच्यानंतर जेव्हा ते खूप क्राऊड असतो अवतीभोवती छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराज एकटेच लढत असतात आणि वरनं जो कॅमेरावाला तो वाला सीन असेल. त्याच्यानंतर तो स्पेशली जो आपल्या सर्वांना आवडतो सिंहाचा जबडा फाडताना तो वाला सीन. तर एकूण एक सीन सुपर्ब आहेत. मला सीन्स तर सगळेच आवडले पण हे जे 4 माझ्या लक्षात राहिले खूप आवडले ते तुम्हाला सांगितले. आता येऊयात कलाकार आणि त्यांच्या परफॉर्मन्सकडे. जे मुख्य भूमिकेत आहेत विकी कौशल ॲज अ छत्रपती संभाजी महाराज. ट्रेलरमध्ये दिसत आहे की त्यांनी ह्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. चित्रपटात तर आपल्याला सांगायची गरजच नाही, तुफान असणार आहे त्यांची ॲक्शन्स वगैरे, पण मला ट्रेलरमध्ये त्यांचा परफॉर्मन्स तुफान आवडलेला आहे. तो राग, ती नजरेतली जरब, सगळं अगदी तसंच्या तसंच दिसत आहे. तो आवाज, ती संवादाची फेक, त्याच्यानंतर इमोशनल सीन्समध्ये महाराणी येसूबाईंसोबत ते सगळे सीन्स अगदी सुपर्ब केलेले आहेत विकी कौशल यांनी. ॲज अ छत्रपती संभाजी महाराज त्यांनी तो रोल अक्षरशः जगलेला आहे आणि पूर्ण जीव ओतून रोल केलेला आहे असं ट्रेलरमध्ये तरी दिसत आहे. रश्मिका मंदाना मॅम जसं महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत आहेत त्या, तर त्यांनी जो तो डायलॉग आहे त्याच्यामध्ये ती संवादाची फेक ती दिसत आहे. त्याच्यानंतर आरसा समोर ती असे मुडतात किंवा असं पलटतात, तर तो वाला सीन त्याच्यामध्ये त्यांचा लुक आणि ते एकदम सुपर्ब दिसत आहेत. आणि अक्षय खन्ना ॲज औरंगजेब, तो ती क्रूरता वगैरे ते चेहऱ्यावर त्यांचा अटायर लुक जबरदस्त दिसत आहे आणि त्यांच्यामुळे या चित्रपटाला अजून मजा येणार आहे चित्रपट पाहताना. कारण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज असतात ना तेव्हा तो औरंगजेब पण तेवढाच तगडा दाखवणं गरजेचं होतं. कारण ती जरब आणि महाराज जेव्हा त्याला औरंगजेबला ती जरब दाखवतात तेव्हा तो घाबरलेला चेहरा वगैरे ते सगळं दिसणं खूप गरजेचं होतं आणि तसंच अक्षय खन्नाचं दिसतंय. जेव्हा तो बुरहानपूर लुटतानाचा जो सीन आहे तेव्हा ती क्रूरता दिसते त्याच्यामध्ये आणि ती घाबरलेली अवस्था सुद्धा दिसते. त्यामुळे ते जे छोटे छोटे बारकावे ते ट्रेलरमध्ये दिसत आहेत अक्षय खन्ना यांच्या ॲक्टिंगमध्ये किंवा परफॉर्मन्समध्ये. तर हा झाला कलाकार आणि त्यांच्या परफॉर्मन्सबद्दलचं बोलणं जे मला वाटलं. आता येऊयात सिनेमॅटोग्राफीकडे. सिनेमॅटोग्राफी इतकी जबरदस्त, इतकी पॉवरफुल आहे आणि इतकी युनिक आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा सुरुवातीचा सीन आहे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा असं पाणी वतत असतात पिंडीवरती, तो वाला वरना जो कॅमेरा घेतला तो वाले सीनची सिनेमॅटोग्राफी असेल. त्याच्यानंतर सगळ्या ॲक्शन सीन्समध्ये जसं मी गदावाला जो सीन पुढे येतात छत्रपती संभाजी महाराज तो वाला सीन असेल. त्याच्यानंतर स्पेशल मेन्शन
राज्याभिषेकवाला जेव्हा सिंहासनावर छत्रपती संभाजी महाराज बसताना दाखवलेत, ती कलर शेड्स असतील, लाईट्स असतील, परफेक्ट उपयोग केलेला आहे आणि असा दिसतोय तो सीन. वा वा वा, असं वाटलं की खरंच छत्रपती संभाजी महाराज त्या सिंहासनावर बसतायत. खूप आनंद वाटला. सिनेमॅटोग्राफी मला खूप भारी वाटली. सगळ्याच सीन्समध्ये सिनेमॅटोग्राफी खूप आवडली आणि स्पेशली जी कलर शेड्स यूज केल्यात ना, ऑसम कलर शेड्स. आता यात BGM कडे जे म्युझिक दिसलं किंवा वाटलं, मला जेव्हा मी हेडफोन लावत होतो ना, लावलेले तेव्हा जेव्हा ऍक्शन सीन्स येत होते ना, तर मला ऍक्च्युली असं वाटतं की इको साऊंडिंग होते आणि BGM, कारण AR रहमान यांचं म्युझिक असणार आहे, तर BGM पॉवरफुल, पॉवर पॅक्ट वाटते. आता हा झाला. एक गाणं सुद्धा काहीतरी आहे, तर तेही ऐकायला आलं, तर तेही छान वाटलं. आता यात चित्रपटाच्या जे डायरेक्शन्स बद्दल, लक्ष्मण उत्तेकर सर, मराठीतील एक डायरेक्टर, त्यांनी हा डायरेक्ट केलेला आहे. तर त्यांच्या जी मला ट्रेलरमध्ये दिसते की ओम राऊत सरांनी जसा सुभेदार तानाजी, वीर तानाजी बनवला होता, त्याच्याच तोड किंवा इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त चांगला हा चित्रपट असणार आहे, छावा हा चित्रपट, असं मला वाटतंय. तर फुल मार्क्स फॉर द डायरेक्शन आत्तापर्यंत तरी ट्रेलरमध्ये दिसतंय तेवढं. आणि आता यात की ओव्हरऑल मला ट्रेलर कसा वाटला. ओव्हरऑल ट्रेलर भन्नाट आहे. जे एडिट झालेले, जे कट्स आहेत, जिथे ते ऍक्शन सीन्स आहेत, जिथे ते इमोशनल सीन्स आहेत, जिथे ते संवादाची फेक आहे, परफेक्ट कट झालेला आहे ट्रेलर. आणि म्हणजे असं वाटतं ना की पूर्ण पिक्चरच बघतोय. लिटरली काउंटलेस गुजबम्स, म्हणजे 1000 वेळा काटा येतो अंगावर. आणि मी जवळपास 5 ते 6 वेळा ट्रेलर पाहिला. मला तेव्हा त्या सीनला तितकेच काटे आले अंगावर. काहीच म्हणजे अक्षरशः निशब्द झालो यार. इतका ओव्हरऑल ट्रेलर जबरदस्त होता. त्यांचे मग विकी कौशल यांचा जो अभिनय असेल, त्याच्यानंतर अक्षय खन्ना यांचा अभिनय असेल, त्यानंतर ऍक्शन सीन्स असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, तिथे ह्यूज सेट्स जे हवे आहेत ते असेल, चित्रपटातली म्हणजे ट्रेलर मधली जे वेशभूषा होती सगळ्यांची, तीही जबरदस्त वेशभूषा आहे. लुक, सगळ्यांचे अटायर जबरदस्त आहेत. त्यात तो काळ दिसतो आहे लोकेशन्स मध्ये आणि वेशभूषेमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल ट्रेलर मला खूप आवडला. तर हे होतं माझं विश्लेषण की मला हा ट्रेलर कसा वाटला. बघा, छत्रपती संभाजी महाराजांचं जे शौर्य आहे ना, ते ट्रेलर चित्रपटामध्ये एवढं कमी नाहीये, ते खूप आहे. पण तेव्हा ते बघतो ऍज अ मराठी माणूस, मला खूप अभिमान वाटतो. आणि स्पेशली जेव्हा बॉलिवूडवाले आणि हिंदी भाषिक हा ट्रेलर किंवा हा चित्रपट पाहतील ना, अरे ते एक मराठी माणसाला जो अभिमान वाटतो ना, तर तुम्हालाही वाटेल आणि मलाही आत्ताच्या घडीला वाटतोय. तर बघा, तुम्ही मला सांगाल ट्रेलर जेव्हा हा रिव्ह्यू पाहाल की मला अभिमान वाटतोय की यार, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आज करोडो लोक देशातली बघणार आहेत आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. खूप खूप धन्यवाद लक्ष्मण उत्तेकर सर की हा चित्रपट आमच्या समोर आणलात. तर हे होतं माझा ट्रेलर बद्दलचं रिव्ह्यू किंवा सांगणं. पुढच्या ट्रेलरमध्ये किंवा एखाद्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये किंवा रिव्ह्यूमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत पाहत राहा माझे यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर का तुम्ही नवीन असाल तर. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण आपल्या मराठी मुलाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोहोचवण्याचा. तर होप तुम्ही लाईक केला असेल हा व्हिडिओ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका.